आदिवासी समाजाच्या मागण्यांची सरकार दखल घेत नसल्याने आदिवासी आमदारांनी आज मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उतरून आंदोलन केलं आणि सरकारला बेठीस धरलं। पाहुयात मंत्रालयातील त्या हाय व्होल्टेज आंदोलनावरील हा स्पेशल रिपोर्ट। आदिवासी आमदारांचे आक्रमक आंदोलन, मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर आमदारांच्या उड्या, सरकारसोबतची चर्चा निष्फळ, धनगर आरक्षणाचा मुद्दा आणि पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन केलं जात आहे। मात्र या मागण्यांची दखल न घेतल्यानं आदिवासी आमदार आज मंत्रालयात आक्रमक झाले। त्यांनी थेट मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारत आंदोलन केलं। अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे आंदोलन करणारे सर्व आमदार हे सत्ताधारी आमदार होते। यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचाही समावेश आहे। मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर आंदोलन करणारे आमदार नरहरी झिरवळ, किरण लहामटे, हेमंत सावरा, हिरामण खोसकर या आमदारांचं मंत्रालयात हाय व्होल्टेज आंदोलन बघायला मिळालं। गेल्या काही दिवसांपासून पेसा भरती रखडलेली आहे। ही भरती लवकरात लवकर करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्यानं केली जाते। याशिवाय धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समिती गठीत करण्यात आली आहे। त्यासाठी कायद्याचा मसुदाही तयार केला जातोय। मात्र धनगर समाजाचा समावेश आदिवासी प्रवर्गात करण्याला नरहरी झिरवळ यांच्यासह आदिवासी समाजाच्या आमदारांकडून विरोध केला जातो आहे। सत्ताधारी आमदारांनी केलेलं हे आंदोलन योग्य नाही, त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल असं शिवसेनेनं म्हटलंय। उपाध्यक्ष पदावर आजही विराजमान असलेल्या झिरवळांनी असं कृत्य करणं मला वाटतं ते शोभनीय नाहीये। कार्यकर्त्यांनी जर केलं असेल तर ते एक वेगळा भाग असू शकतो, पण पदाधिकाऱ्यांनी असं करणं हे योग्य नाहीये। त्यांच्या मागण्याचा निश्चित सरकार विचार करत आहे। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या विषयाला योग्य तो न्याय देतील असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे। मला असं वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयाला हाताळण्यासाठी सक्षम आहे आणि नक्कीच ते या विषयाला ज्या पद्धतीनं न्याय द्यायला पाहिजे देतील असं मला विश्वास आहे। अशा प्रकारचं आंदोलन करण्याची गरज नाही, सरकार आदिवासींच्या संरक्षणासाठी आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। निवडणुका लक्षात घेऊन अशी आंदोलन करतात, खरं तर विधिमंडळामध्ये सुद्धा आपण बघतो आणि मला वाटतं की असं आंदोलन हे करण्याची आवश्यकता नाही। सध्याच्या सरकारचा फक्त बनवाबनवीचा कार्यक्रम सुरू आहे असं बोलत विरोधकांनी या आंदोलनावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। असं आंदोलन आदिवासी आमदारांनी केलेलं मला समजलं। खरं म्हणजे त्यांच्या मागण्या हे सर्व आता सध्या सरकार आहे ते सध्या फक्त बनवाबनवीचा कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे। खरं म्हणजे मताकरता काही आश्वासनं हे सगळं ते देत असताना आम्ही पाहतोय। मंत्रालयात याआधी अशा प्रकारचे आंदोलन झालेत, मात्र आता तर लोकप्रतिनिधी अशा प्रकारे स्टंटबाजी करत जीव धोक्यात घालत आंदोलन करू लागले तर सरकारची डोकेदुखी वाढणार आहे। शेवटी आदिवासी आमदार आणि सरकारला चर्चेतूनच तोडगा काढावा लागणार एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।